बाबू हरदास जय भीम घोषणाचे प्रणेते. आपण त्यांनाच स्मरतो जे इतिहास घडवतात. जय भीम हा शब्द जो आज परस्पर अभिवादनाचा पर्यायवाची बनला आहे, त्याचे प्रणेते बाबू हरदास होते. ही ती व्यक्ती होती ज्यांनी हा अभिवादनाचा जयघोष प्रथमच एका मोठ्या सभेत केला आणि इतिहास रचला. जसे हिंदूंमध्ये नमस्कार, मुस्लिमांमध्ये आदाबर्ज आणि ख्रिश्चनांमध्ये गुड मॉर्निंग प्रचलित आहे, तसेच दलित आणि बौद्ध समाजामध्ये जय भीम हा जयघोष प्रचलित आहे. बाबू हरदास एल. हे मध्य भारत आणि बरार, विदर्भ मध्ये दलित समाजाचे लोकप्रिय नेते होते. ते ऑल इंडिया डिप्रेस्ड कास्ट्स फेडरेशनचे कार्यकारिणी सदस्य होते. ते प्रांतीय बीडी मजूर संघाचे सचिव होते. पुढे ते स्वतंत्र मजूर पक्षाचे जनरल सेक्रेटरी आणि नंतर अध्यक्ष झाले. ते बाबासाहेबांचे विश्वासू सहकारी होते. दुर्दैवाने बाबू हरदास दीर्घायुषी ठरले नाहीत. केवळ 35 वर्षांच्या अल्पायुष्यात त्यांनी इतके कार्य केले की त्यांचे नाव घेणे समाजासाठी अभिमानाचे कारण ठरते. खरेच इतिहास घडवण्यासाठी दीर्घ आयुष्याची गरज नसते. बाबू हरदास यांचा जन्म 6 जानेवारी 1904 रोजी कामठी, नागपूर येथे महार कुटुंबात झाला. त्यांचे वडील लक्ष्मणराव नगरारे रेल्वेमध्ये क्लर्क होते. हरदास यांनी 1920 मध्ये नागपूरच्या पटवर्धन हायस्कूलमधून मॅट्रिक उत्तीर्ण केले. त्यांची पत्नीचे नाव सहुबाई होते. विवाह केवळ 16व्या वर्षी झाला. 17व्या वर्षी 1921 मध्ये त्यांनी महारठा नावाचे साप्ताहिक नागपूरमध्ये सुरू केले. बीडी कामगारांचे शोषण थांबवण्यासाठी त्यांनी सहकारी पद्धतीने बीडी उत्पादनाची व्यवस्था केली. यासाठी दलित महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी नागपूरमध्ये महिला आश्रम स्थापन केला. 1922 मध्ये त्यांनी महार समाज संघटना स्थापन केली आणि ते महासचिव झाले. हिंदू अत्याचारांपासून समाजाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी महार सेवक संघ नावाचे युवक स्वयंसेवी संघटन उभारले. त्यांचा उद्देश होता की डिप्रेस्ड कास्टमधील सर्व जातीजमाती एका बॅनरखाली याव्यात आणि उपजातींच्या भिंती नष्ट व्हाव्यात. संत चोखामेळ्याच्या पुण्यतिथीला ते सर्व उपजातींना आमंत्रित करून सहभोजनाचे आयोजन करीत. 1923 मध्ये त्यांनी मध्य प्रांत व बरारच्या वायसरायला विनंती केली की विधान परिषद, जिल्हा बोर्ड आणि नगरपालिकांमध्ये डिप्रेस्ड क्लासेसना प्रतिनिधित्व मिळावे. 1924 मध्ये त्यांनी कामठी व नागपूर येथे महार समाजासाठी रात्रीच्या शाळा सुरू केल्या. कामठीत संत चोखामेला वाचनालय स्थापन केले. अंधश्रद्धा व जुनाट परंपरांविरुद्ध त्यांनी मंडल महात्मे नावाचे पुस्तक लिहून समाजात वितरित केले. तसेच वीर बालक नावाचा नाटकाचा प्रयोग केला. 1927 मध्ये त्यांनी रामटेक येथे मूर्तिपूजेविरुद्ध सभा घेतली. समाजाला त्यांनी आवाहन केले की मंदिराच्या पायांवर झोपणे व अंबाडा तलावाच्या घाणेरड्या पाण्यात स्नान करणे सोडावे. त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहात सहभागासाठी आपले कार्यकर्ते पाठवले. 8 ऑगस्ट 1930 रोजी नागपूरमध्ये झालेल्या डिप्रेस्ड क्लासेस कॉन्फरन्सच्या आयोजनात त्यांची मुख्य भूमिका होती. या परिषदेत बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते. येथे स्वतंत्र मतदारसंघाची मागणी पारित झाली. ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस फेडरेशनची स्थापना झाली. बाबू हरदास संयुक्त सचिव झाले. 1930 मध्येच मध्य प्रांत बीडी मजूर संघ स्थापन झाला. 1932 मध्ये कामठीत फेडरेशनचे दुसरे अधिवेशन झाले. येथे बाबू हरदास सचिव झाले. 1936 मध्ये ते इंडिपेंडंट लेबर पार्टीचे सचिव झाले. 1937 मध्ये त्यांनी नागपूर कामठी सुरक्षित मतदारसंघातून निवडणूक लढवली व विजयी झाले. जानेवारी 1935 रोजी कामठीतील समता संघटनाच्या मोठ्या सभेत बाबू हरदास यांनी जय भीम हा नारा दिला. भीम म्हणजे बाबासाहेब भीमराव आंबेडकर.
या जयघोषाचा अर्थ होता बाबासाहेब भीमराव आंबेडकर की जय विजय. सभेने हर्षध्वनीने अनुमोदन केले की समता, स्वातंत्र्य व बंधुता मानणारे लोक बाबासाहेबांचा जयघोष जय भीम म्हणून करतील. 12 जानेवारी 1939 रोजी केवळ 35 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी समाजाला अलविदा केले. त्यांच्या निधनाने समाजाची अपूर्णीय हानी झाली. त्यांच्या अंत्ययात्रेत लाखो लोक सहभागी झाले. त्यांना कन्हान नदीच्या तीरावर भारतीय सैन्याच्या जमिनीवर दफन करण्यात आले. सैन्याने आक्षेप घेतला होता, पण नंतर जबलपूर मिलिटरी हेड ऑफिसकडून परवानगी मिळाली आणि तेथे मोठे स्मारक उभारले गेले. आजही संक्रांतीला येथे मोठा मेळा भरतो, जिथे दलित जनता आपल्या प्रिय नेत्याला श्रद्धांजली अर्पण करते.